नंदुरबार येथील जयवडवी या युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ मसावद येथे आदिवासी संघटनेच्या आवाहनानुसार कडकडीत बंद शहादा तालुक्यातील मसावद येथे आदिवासी संघटनेच्या आवाहनानुसार कडकडीत बंद पाळण्यात आले। जयवडवी या आदिवासी युवकावर नंदुरबार येथे दिनांक 16 सप्टेंबर रोजी भर रस्त्यावर आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठे व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्या देखत संगनमताने चाकूने प्राणघातक हल्ला करून खून करण्यात आला। मारेकरांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी व खुनाच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी शनिवार बंद पाळण्यात आला। आदिवासी समाजाच्या सर्व समाजातील बांधवांना व्यापारी बंधूंनी छोटे मोठे दुकानदार बांधवांनी आपली दुकाने सकाळपासून बंद करून निषेध व्यक्त केला। सकाळी मसावद व परिसरातील व आदिवासी समाजातील नागरिकांनी बिरसा चौक येथे येऊन निषेध व्यक्त करून विविध घोषणा दिल्या। त्यानंतर संपूर्ण गावात मूक रॅली काढण्यात आली। यावेळी जयवडवीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। या बंदला सर्व ग्रामस्थ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित देवमोगरा माता भक्त मंडळाचे अध्यक्ष सत्तरदादा ठाकरे, भारत आदिवासी संविधान सेनाचे प्रदेश अध्यक्ष सतीशदादा ठाकरे, जिल्हा सल्लागार जमन दादा ठाकरे, सतीलाल शेंबडे, महेंद्र पवार, सुनील पवार, राजेश ठाकरे, गणेश ठाकरे, गौतम अहिरे, नरेश पावरा, हिम्मत पावरा, सत्तू भोसले, अतुल पावरा, रोहित पवार, विलास ठाकरे, अविनाश मोरे, रोहन ठाकरे, राहुल बागले, बंटी महिद्रे, हर्षल अहिरे तसेच अनेक ग्रामस्थ व समाज बांधव उपस्थित होते। यावेळी मसावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे, उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला। मसावद प्रतिनिधी पुलायन जाधव।